कविता, ए कविता, हाँ बोल ना आई. काय आहे हे? किती वेळ आवाज द्यावा लागतो? इतका वेळ आत बसून काय करत होतीस? काही करत नव्हती मी आई. मी तर सहजच बसली होती. ठीक आहे, मला उशीर होतोय, मी ऑफिसला चालली. तू जरा सांभाळून राहा, ठीक आहे? ठीक आहे आई. हे बघ, तुला जर बाहेर जायचंय तर मला विचारून जा, ठीक आहे? मला विचारल्याशिवाय बाहेर कुठे जायचं नाहीये, ठीक आहे? ठीक आहे आई. मी बाहेर नाही जाणार. घरीच थांबेल. ठीक आहे ना? ठीक आहे, मी ऑफिसला चालली आहे. नाश्ता तयार आहे, तू खाऊन घे. ठीक आहे आई. हा? कोण आहात तुम्ही? कोण हवंय? माझं नाव कमलेश आहे आणि मी अच्छा. तुझ्या आईसोबत ऑफिसमध्ये काम करतो. विचार केला तुझ्या आईसोबत बोलून जावं. असं आहे, पण आई तर सकाळीच ऑफिसला गेली ना. अच्छा, असं आहे का? पण त्यांनी तर मला घरी बोलवलं. हा, ऑफिसला कधी गेली? आई सकाळी 9 वाजताच ऑफिसला गेली. अच्छा, असं आहे का? काय झालं? तुम्हाला आईशी काही बोलायचं होतं का? मागच्या आठवड्यात तुझ्या आईनी मला 30,000 रुपये दिले होते आणि ते पैसे घ्यायला तिने मला इथे बोलवलं होतं. बघा, तुम्ही आणि आई एकाच ऑफिसमध्ये काम करता ना, तर मग ऑफिसमध्येच देऊ शकता ना. हो नक्कीच, पण तुझी आई म्हणाली की पैसे घरीच येऊन द्या म्हणून. ठीक आहे, पण आई तर सकाळी 9 वाजताच ऑफिसला गेली. आता काय करू? माझ्या अंदाजाप्रमाणे मला वाटतं तुझी आई लवकरच घरी येईल, कारण आज ऑफिसमध्येही त्यांना काही कुठलं मोठं काम नाही. म्हणून तुझी आई येतपर्यंत मी इथेच थांबतो ना. असं आहे, ठीक आहे, थांबा, मी आईला कॉल करते. तुम्ही ज्या नंबरला डायल केलाय तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपा करून नंतर प्रयत्न करा. काय झालं? आई फोन नाही उचलत आहे? नाही आहे, आईचा नंबर नॉट रिचेबल लागतो आहे. असं हा. वाटतं सिग्नल नाहीये. अच्छा, असं आहे तर ठीक आहे. जोर तुझी आई येत नाही तोवर मी इथेच थांबतो. इथे का? हो नक्कीच. हा? हम्म, तुझी आई आल्यावर मी तिला पैसे देईन आणि मगच निघेन, ठीक आहे? हम्म, जरा एक ग्लास पाणी आण ना. ठीक आहे. काका, हे घ्या. ठीक आहे बेटी. ठीक आहे, तुम्ही इथेच वाट बघा. ओके. हम्म. हम्म. काय करतेस बेटी? हा?
मोबाईलमध्ये बिझी आहेस का? हॅलो, मी तुम्हाला बाहेरच थांबायला सांगितलं ना. तुम्ही बेडरूम पर्यंत का आलात? त्याचं असं झालं की तू दिसत नव्हतीस म्हणून मी शोधत इथपर्यंत आलो. ठीक आहे, आधी तुम्ही बाहेर जा. का बरं बेटी, तू असं मला बाहेर का काढतेस? मी तर तुझ्या आईचा मित्र आहे ना. म्हटलं ना, आधी तुम्ही बाहेर जा. माझ्या आईशी माझं आत्ताच बोलणं झालं आणि ती आत्ता इथे आजूबाजूलाच आहे. 2 मिनिटात घरी येईल ती. ती येईस तर तुम्ही बाहेरच थांबा. 2 मिनिटात ती येते आहे? हो, नक्कीच. असं आहे तर ठीक आहे मी थांबतो. हम्म. 2 मिनिटात येते. कविता, हा? कविता, अ. दार उघडं का ठेवलंय? अच्छा, सांग, काय नाव सांगितलं त्यांनी? कमलेश म्हटलं आई. कमलेश म्हटलं? या नावाच्या तर कोणालाच मी ओळखत नाही. आणि माझ्या ऑफिसमध्ये पण या नावाचं कोणीच नाहीये. काय म्हणतेस? तो तर बोलला तो तुझ्या ऑफिसमध्ये काम करतो तो. मी म्हंटल ना, असं कोणीच नाहीये. तुझ्या गोष्टी ऐकून तर मला संशय येतोय. आजकाल बाहेरच्या जगात काय होतंय न्यूजपेपर आणि टीव्ही मध्ये बघतेस ना. कोणीही आलं आणि मला ओळखतं म्हणालं तर तू त्याला आत घेशील का? तसं नाही आई, त्यांनी म्हटलं की तुला पैसे द्यायचे आहेत. जर मला पैसे द्यायला आलाय तर माझ्याशी बोलायचं होतं ना. जेव्हा तू त्याला बोलली की काहीच मिनिटात मी येते तेव्हा तो पळाला. जर तू त्याला हे नसतं सांगितलं तर तो नक्कीच तुझ्यासोबत वाईट वागला असता. म्हणून मी जेव्हाही बाहेर जाते तुला सांगून जाते की सांभाळून राहा. आता कळतंय ना मी का बोलते? त्यांनी म्हटलं की तो तुझ्याबरोबर काम करतो म्हणून मी त्याला आतमध्ये बोलवलं. जर कोणीही अनोळखी व्यक्ती आला तर त्याला न विचारता आत घ्यायचं नाही. हे बघ कविता, यापुढे जर कोणी येऊन म्हटलं की तो मला किंवा तुझ्या बाबांना ओळखतो, त्याला बाहेरच उभं ठेवून सगळं बोलायचं. कळलं ना तुला? जर तो म्हणाला की मला आत येऊन बसायचं आहे तर म्हणायचं की हे होऊ शकत नाही. या कलयुगात कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. कळलं? हो, ठीक आहे आई. प्रत्येक क्षणी आपल्याला सांभाळून राहायचंय. जग खराब आहे, कोणाचा काही भरोसा नाही. जर सांभाळून नाही राहिलो तर काहीही होऊ शकतं. ठीक आहे आई, पुढच्या वेळेसपासून मी काळजी घेईल. हा, ठीक आहे.